अरे बापरे, वेव्स बघा कसले येतात लाटा समुद्रात. अरे बापरे, रिक्षा बघा पुढे. ही आहे मुंब्रा कॉलनी. बघा ॲक्टिव्ह आली. झाली बंद, झाली बंद झाली. पाणी गेला गाडीत. इकडे पण पाणी थोडंसं भरलेला वाटतं ना. पटपट पटपट. इकडे मग हे बघा 10 रुपये भेटते. 10 रुपये एक मका. दुसऱ्यात काय 50चा पाणी. तर मित्रांनो, आता मी आहे ना दिव्याला पोचलो आहे. तर पाऊस खूप सारा पडतं आहे. दिसत असेल, आवाज पण येत असेल पाऊस. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दिवा स्टेशनपासून ते साईबाबा मंदिरपर्यंतचा प्रवास दाखवणार आहे. पाऊस बघा की त्याने कुठे दिव्यामध्ये पाणी भरलं नाही ते तुम्हाला दाखवणार आहे थोडं थोडं. आणि आता कसं पाऊस पडतो ना, तर मला मोबाईल बाहेर काढता येत नाही, छत्री आहे सोबत. तर चला जास्त वेळ न लावता आपण पटापट तिकडे जाऊया आणि तुमचा पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आत्ता आहे ना मी मुंब्रा स्टेशनपासून मुंब्रादेवी कॉलेज शेतीमध्ये चालत चाललो आहे. तर बघा इकडे पाऊस, इकडे पण खूप सारा पाऊस आता दिव्यातही चालू आहे. परंतु अजून इथे पाणी तसं कुठं भरलेलं दिसत नाही. आता जस्ट स्टेशनवरून आलो आहे. तर बघूया पुढे पुढे आहे ना मुंब्रा कॉलेजमध्ये जे एक मेन रस्ता आहे ना तिथे थोडंसं खड्डं आहे, तिथं नक्कीच पाणी असणार. आणि बघूया पुढे कुठे कुठे पाणी भरले आहे तर मला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. तर हे दिवा स्टेशन टू मुंब्रा कॉलनी हा शॉर्टकट रस्ता आहे इकडचा मधला. पाऊस काही थांबायचं नाव नाही घे. अजून खूप जोरात पाऊस येते अजून पण. तर बघूया. बघा इकडे पावसाचं आणि मध्ये पाऊस कसा मध्ये मध्ये थांबतोय. सॉरी, मोठी सर येते जाते येते जाते, त्याच्यामुळे थोडंसं पाणी इकडे नाही दिसत. आता आपण मुंब्रादेवी कॉलनीमधून चाललो आहे, मुंब्रा कॉलनीमधून. तर मेन रोड जो आहे ना स्टेशन टू आगासन रोड, तो वेगळा रोड आहे आणि आपण इकडनं जातो मधून. तर बघूया आपण तिथं मेन रोडला सुजाता हॉटेलच्या तिथं पुढे मराठा दरबार हॉटेल नाही तिथं बाहेर पडू. तर इथून आता बघूया आता मुंब्रा कॉलनीत कुठे कुठे पाणी भरलं होतं ते बघा. इथे सुरुवातच झाली पाण्याची. बघूया नाही बोललं, इथे पाण्याची सुरुवात झाली बघा. इकडे फुल पाणी झालं इथे. आता जायचं कोणी हे विचार करतोय, माणसं जाऊन नाही देणार. एक साईडने जायला लागेल कुठून तरी, इकडं नसेल त्या साईडने जायला लागेल. कारण त्याला पाणी खूप सारं पाणी तुला. बघा इकडे रिक्षा. अरे बापरे, वेव्स बघा कसले येतात लाटा समुद्रात. अरे बापरे, रिक्षा बघा पुढे. ही आहे मुंब्रा कॉलनी. किती पाणी आहे. अरे 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 अरे, खूपच पाणी भरलं इकडे. सगळे एक लेवल झाली खराब. अरे 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 अरे, वेव्स झाली, खूप मोठे वेव्स झाली. स्विमिंग पूलमध्ये जसे वेव्स येतात ना तशाच खूप वेव्स येत आहेत, पाहू शकता. एक गाडी फक्त जायला नाही पाहिजे. तर तुम्हाला बघत तशा लाटा असपर्यंत नसते. बघा ॲक्टिव्ह आली. झाली बंद, झाली बंद झाली. पाणी गेला गाडीत. ते बघा हे दुसरी गाडी आलं, तर हे पण बहुतेक जाणार आहे बंद. ते पण बंद झाली. झाली बंद. नाही हॅलो दादा मम्मा, एक साईड. चला पोहोचलो मध्ये. खूप
जरा फोन कोणतं तरी फोन दादा खूप जोरात पाऊस आहे. बघा तिकडे आता आहे ना खूप सारं पाणी भरलं होतं. आता बघा इकडे पाणी नाही. तर बघूया अजून कुठे पाणी भेटलंच ना तर ते तुम्हाला दाखवतं. आता जर भेटलं तर आपल्याला बेडेकरच्या आसपास कुठेतरी भेटेल किंवा तलावच्या इथे. आणि ही आहे मेन मुंब्रा कॉलनी. तिकडे सर्व रस्त्याच्या आजूबाजूला भाजीवाले. बघूया आता इथून आपण राईट घेणार आहोत. इथून थोडंसं पुढून एवढा मोठा पाऊस आहे तरी पण बघा वेगळं पाणी पुरवल्यावर धंदेवाले बघा अजून एवढ्या मोठ्या पावसातून आहेत. त्यांच्या मजा होते कारण पावसातनं काहीतरी वेगळं खाण्याची भरपूर जणांची इच्छा असते आणि ते खात असतात. हे आता सर्व तुम्हाला दिवा मुंब्रा कॉलनी तुम्हाला दाखवते ह्याच्या माध्यमातून. आज पुढचं तुम्हाला भाजी मार्केट दाखवतो पूर्ण आपला मुंब्रा कॉलनीचा. हा पूर्ण महाराज स्टेशनपासून जो चालू होतो ना तो जवळजवळ एंडिंगपर्यंत दातुली रोड आहे तिथपर्यंत भाजी मार्केटच चालू आहे. आणि आजूबाजूला अशी दुकानं आहेत रस्त्याला भाजी मार्केट. आज इकडे पण भाजीवालेच असतात पण आज गाड्या पार्किंग आहेत इकडे. जास्त पावसामध्ये थोडीशी भाजी कमी आहे आज. इकडे पण पाणी थोडंसं भरलेलं वाटतं ना. पटापट इकडे मग ते बघा 10 रुपये भेटते. 10 रुपये एक मका. दुसऱ्यात काय 50 का 5. तर चला फटाफट तुम्हाला दाखवतो पुढे. तिथे एक मच्छी मार्केट आहे मुंब्रा कॉलनीमध्येच तेही तुम्हाला दाखवतं. आज जर चालू असेल की मला माहीत नाही पण दाखवण्याचा प्रयत्न करू आज चालू असेल तर. पूर्ण मार्केट आहे आज पावसामध्ये. इकडं कोणी नाही तर पूर्ण भरलेलं मार्केट असतं इथे. हो ते हे आता अरे इथे मच्छी मार्केट आहे इकडे. पण बघा जास्त पाऊस नसल्यामुळे इथे मच्छीवाले पण कोणी आहेत. बघा इकडे बसलेले आहेत आणि त्या साईडला बसले तिकडे मच्छी आणि तिकडे पण बहुतेक भरलेले मच्छी. इकडे 2 जण आहेत तर दुसऱ्या इकडे मच्छीवाले पण नाही. तर पूर्ण रस्ता मच्छी मार्केट भरलेला असतो पूर्ण. हे कचरा गाडी आता इथं मध्ये तर त्यामधलं शॉर्टकट ट्रॅकर रस्ता आहे मुंब्रा कॉलनीला व मेन आगासन रोड आहे ना जेव्हा आगासन रोड त्याला कनेक्ट होणारा. चला बघा इथे पुन्हा पाणी भरलं. इथे त्या पाण्यात आपल्याला वाट काढत चालेल. रस्त्याच्या मधूनच चालायला लागलं आपल्याला कारण दोन्ही साईडने पाणी थोडंसं खोल असतं. मधल्या साईडने गेलो ना थोडंसं मध्ये उंच असेल त्यामुळे काय
बापरे, इकडे पण पाणी भरलं आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालं यार. आता आपण सरळ मराठा दरबार जो हॉटेल आहे त्या बाजूलाच निघणार आहे. अर्धी बघा इकडे लाईट गेला जस्ट. हा पाऊस थांबायचा जराही नाव घेत नाही. हा इतर मित्रांनो, हा आपला पहिला ब्लॉग असणार आहे देव्यामधला, जे जेव्हा आपण एक्सप्लोअर करण्याचा छोटासा प्रयत्न करतो पावसाबद्दल. जर का तुम्हाला पूर्ण जेव्हा एक्सप्लोअर करून आता पाहिजे असेल, बघायचं असेल प्रत्येक एरिया, म्हणजे जसं की गणेशनगर, बेडेकर, म्हात्रे गेट, जेवढे काही एरियामध्ये आहेत ना इकडे, सावेगाव, दातिवली साईड, तर तुम्हाला जर बघायचं असेल ना तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ते तुम्हाला एक्सप्लोअर करून टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर बघा, हा मेन आहे जुबा आगासन रोड. हे समोर मराठा दरबार हॉटेल. आता आपण लेफ्ट घेऊन पुढे जायचं सरळ आगासन रोड, आगासन साईडला. तर इथून जंप घेऊया. बघा इकडे आता पाऊस थोडासा कमी झालेला आहे. बघा इकडे सगळे फर्निचरची दुकान आहेत या साईडला, लेफ्ट साईडला आपल्या. इकडे पण पुढे पण अशी 5 लाईनीच दुकान आहेत फर्निचरचे. बघा इथे पण आहे एक मोठा. बघा दाखवतो तुम्हाला समोर पुढे जाऊन. हे बघा, आपण इथे फर्निचरचं दुकान आहे. जर का तुम्हाला देवामध्ये फर्निचरचा रेट काय आहे ना ते जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तेही तुम्हाला फर्निचरचा व्हिडिओ बनवून दाखवेन मी, की देवामध्ये फर्निचर किती मिळून गेले, कितीपासून चालू आहे, ते काय क्वालिटी आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्ही सजेस्ट केलात तर. आणि आहे ते देवामध्ये बघा एक लाईटचं शॉप आहे, ते विनायक इलेक्ट्रिक्स दिसत असेल तुम्हाला लाईट. तर चला आता इथे समोरच आपले ग्लोबल स्कूल आहे. हे जे राईट साईडला बिल्डिंग दिसते ना ते ग्लोबल स्कूलचं आहे. आणि त्याच्याच पुढे आहे दातोलीत तलाव, जिथे गणपती विसर्जन होतं. इकडे अजून तसं पाणी नाही भेटलं, जसं मुंब्रा कॉलनीमध्ये पाणी भरलं आहे तसं इकडे पाणी नाही भरले काय कुठे. मला वाटलं इकडे भरलं असेल कदाचित, पण नाही. बघा इथे थोडंसं पाणी भरलेलं आहे, पण ते नॉर्मल आहे. त्याचं काय एवढं इश्यू ना. हे आता पाणी असलं तर ते फक्त तलावाजवळ असू शकतं. हे आता आहे ना आपल्या बाजूला, हे लेफ्ट साईडला दातेली तलाव आहे. आणि तलावाच्या परिसरात बघा इकडे कचरा किती दिसत असेल तुम्हाला. हे जेवढी पब्लिकची चूक आहे ना तेवढीच PMCची चूक आहे, कारण इथे ना प्रॉपर कुठल्या गाड्यांची सुविधा नाही. त्याच्यामध्ये हे पब्लिक आहे ना सर्व कचरा अशा ठिकाणी टाकून देतात. होऊ शकतं इकडे कचरा किती आहे. जेव्हा तुम्ही कचरा असेल तेव्हा आज थोडं इकडे TMCने उचललेलं आहे कचरा, तिथे फुल तिकडे पूर्ण रेट लागलेलं असतं कचऱ्याचा. हे चूक जेवढी पब्लिकची तेवढी TMCची पण आहे. जर का त्याने गाड्या जर टायमावर पाठवली ना तर एवढा कचरा असं पडणार नाही. बघा इथे पण पुढे पण तसंच कचरा टाकलेलं असतं. आणि यांच्या ज्या गाड्या येतात ना TMCच्या कचऱ्याच्या, ते कधीच टायमावर येत नाही. जर 8 वाजता येत असेल तर तीच गाडी कधी 9 वाजता पण येते. तर जेव्हा कामावर जाणारे माणसाने हे कसं नियोजन करावं यांच्या गाड्यांचं. त्यांच्या टायमात तर कधीच फिक्स नसतं, कधी कुठलीही गाडी येते. तर बघा आता आपण आपला तलाव क्रॉस केलं आहे आणि आता आपण आहे ना गणेशनगरला पोचतो, म्हात्रे गेटच्या पुढे, म्हात्रे गेटच्या जवळ. आपल्या राईट साईडला ना पुढे म्हात्रे गेट आहे, ते तुम्हाला दाखवतं. जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं ना की ते म्हात्रे गेट असं दिव्यातील प्रत्येक भाग एक्सप्लोअर करून, तर मी नक्कीच प्रयत्न करेन. फक्त तुम्ही कमेंट करा. तर हे बघा इकडे आपल्या लेफ्ट साईडला म्हात्रे गेट आहे, बिकॉज हा म्हात्रे नगर म्हणजेच म्हात्रे गेट. हे आपलं समोर आहे ते गणेशनगर. आता पाऊस कमी झाला आहे थोडंसं, तर
बघूया कसा शूट होतं मला नाही माहिती, बघू नंतर. हे इकडे आहे गणेश नगरचं भाजी मार्केट, पूर्ण एरियाचं भाजी मार्केट आहे इथे. पावसाळ्यात आपल्या लेफ्ट साईडला पूर्ण भाजी मार्केटच आहे. जे मात्र गेटपासून चालू होतं ना ते जवळजवळ आता बेडेकरपर्यंत आज पूर्ण भाजी मार्केट पाहायला मिळेल. आणि आजूबाजूलाच दुकानं. आपण वन साईडच शूट करतो आणि फक्त रस्त्याने चालत आपण कुठं एक्सप्लोअर करत नाही. कुठं एक्सप्लोअर म्हणजे कुठलं काय दुकान आहे असं काय करत नाही त्याच्यात. फक्त तुम्हाला रस्त्याने दाखवतो दिवा कसं आहे ते. अजूनही बारीक बारीक पाऊस आहे, तो कॅमेऱ्यामध्ये शूट नसेल होत कदाचित त्याची लेवल, पण पाऊस चालू आहे अजून पण. बघा ह्या दिवामध्ये मोजून त्याच 2-3 बस आहेत. एक डोंबिवली, एक दिवा आगसन गेट फटक. अरे चला की चला 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 चला. चला 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 चला. तर मित्रांनो बघा आता पुन्हा जोरात असं पाऊस आला बघा. जस्ट आता 10 मिनिटापूर्वी आहे ना पाऊस नव्हता इथे, 5-10 मिनिटात. आता बघा पुन्हा मोठा पाऊस चालू झाला. तर बघा आता कसला जोरदार पाऊस आला आहे. आता आपण आहे ना गणेशनगरला आहोत. हा गणेशनगरचा एरिया आहे पूर्ण. मी पुढे दाखवतो तुम्हाला. समजा बघा हा इथे एक मंचुरियनवाला आहे ना, मंचुरियन भेलवाला खूप फेमस आहे इथे ना. कधी पण बघावं ना तर खूपच गर्दी असते इथे मंचुरियन भेल खाण्यासाठी. अरे देवा, हे बघा हे आपल्या लेफ्ट साईडला मंचुरियन भेलवाला आहे इकडे. तर असं चला बघा पाऊस कसला जोरदार पडतो एकदम. अरे बापरे हो, आता इकडे तर नसेल कुठे पाणी. बघा हे आहे दिवानगरी. आता थोड्याच वेळ आपण आहे ना बेडेकरला पोहोचू. हा बेडेकरचा एरिया पूर्ण. आर्यन विद्यालय आपल्या लेफ्टला आर्यन विद्यालय. अशा मध्ये गाड्या घालतात कसे पण. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही अजून पण. आज पाऊस असल्यामुळे ना इकडे भाजीवाले नाहीत आणि जे छोटे मोठे धंदेवाले असतात ते पण नाहीत. नाहीतर पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला असतो त्यांनी. रस्त्याच्या दोन्ही साईडने ना पूर्ण धंदेवालेच असतात. त्याच्यामुळे माणसांना चालायला सुद्धा नाही भेटत. तर बघा हा आता आपण बेडेकरला पोहोचलो आहे. तुम्हाला जर दिवा बघायचा असेल ना पूर्ण तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी मला आधी पण बोललो आहे, तुम्हाला सांगतोय की जर बघायचं असेल ना तर कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच एक्सप्लोअर करून दाखवेन पूर्ण दिवा. कुठला एरिया पाहिजे तिथून तुम्ही कमेंट सांगा, करून दाखवा कसं काय तिथले सुविधा आहे. आणि पाणी येतं का नाही, लाईट आहे की नाही. आणि दिव्यामध्ये ना खूप जणांचं असं समज आहे की दिव्यामध्ये लाईट नाही, पाणी नाही. तर असं तसं आता तसं नाही राहिलं आहे पहिल्यासारखं. आता खूप दिवा चेंज झालेलं आहे. फक्त काही ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम असू शकतो, पण लाईटचा तर शक्यतो मला नाही वाटत की लाईटचा प्रॉब्लेम कुठे असेल, त्या लेवलचा नसेल. तर बघा हे आता सर्व बेडेकरचा एरिया आहे हा पूर्ण. मी तुम्हाला फक्त आहे ना आपल्या बॅक कॅमेऱ्यांचं सगळं काही दाखवतं आहे, कारण आपण फ्रंट कॅमेरा ओपन आपण आपला चेहरा नाही दाखवू शकत, कारण पाऊसच तसं आहे. आणि आपण सर्व शूट पुन्हा एकदा सांगतो मोबाईलवर करतो आहे. बरं शूटर कॅन्सल केलं.
जनरेटर. अरे बाबा आज ते दिव्यामध्ये आहे ना मित्रांनो, आता लो प्राईस असं एक मॉल टाईप आहे मोठं, ते तुम्हाला दाखवतो बघा. इथे असं आहे ना, इथे आपल्या लेफ्ट साईडला बघा एक लो प्राईसचा मॉल आहे, खूप मोठा असा मॉल आहे, पाहू शकता. लो प्राईस NX. ह्याची अशी खूप देवामध्ये जवळजवळ 4-5 ब्रँच आहे त्यांच्या. बघा इकडे खूप मोठं असं लो प्राईस आहे. आणि इथे सर्व तुम्हाला वस्तू मिळतील. पाऊस बघा कसला जोरदार अजून पडतो आहे. जर का असं जर पाऊस पडत राहील ना तर नक्कीच पूर्ण पाणी भरेल काही भागांमध्ये. आता पण मोगरा कॉलनीमध्ये पाणी भरलेलं आहे. आपण स्टेशन रोडने नाही आलो, जे मेन रोड आहे किंवा आगासन रोड स्टेशन, ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आगासन रोड आहे त्या रोडने नाही आलो आपण. तर तिकडनं आलो असतो ना तर तिकडे आपल्याला पाहायला भेटलं असं कदाचित पाणी भरलेलं कुठे आहे ते. आता आपण बेळेकर क्रॉस करून पुढे आलो आहे. बघा पावसाचा जोर अजूनच वाढला एकदम. आणि आता आपलं नाही तिथे ते राहतो ना तिथे एक मस्त बघा एक ऑपोजिट कर्णिका गॅलेक्सी आहे आणि साई मंदिर आपल्या एरियाचं नाव आहे साई मंदिर. आणि तिथेच बाजूला गणपती कारखाना एक आहे. तिथे खूप मोठा कारखाना आहे. तिथे एक गणपती बनवत नाहीत पण गणपतींना कलर दिलं जातं. रॉ गणपती आणून विदाऊट पॉलिश गणपती आणून त्यांना पॉलिश करून चांगला कलर वगैरे दिलं जातं. आणि मला नाही वाटत दिव्यामध्ये त्या लेवलचा कोणता कला केंद्र असेल म्हणून. तर चला तुम्हाला तोही दाखवतो मी. जमलं तर उद्याला पण आहे ना, उद्या संडे आहे ना, तर उद्याला कदाचित आपण तो गणपती कारखान्याचा जो ब्लॉग पण बनवू पाहिजे, कसं कलर दिलं जातं आणि त्यांच्याकडे कितीपासून गणपतीची मूर्ती मिळते. तर चला बघा इकडे थोडं पाणी भरतं आहे. आता पाऊस परत ना चालू झाला आहे. काही इथं चांगलं आहे, दिवसभर पाऊस नाही का पडत, मध्येच पडतं मध्येच गायब होतं, मध्येच पडतं पुन्हा जातं, त्याच्यामध्ये तेवढं पाणी नाही पडत. हे आता आपण साई मंदिरला पोहोचतो आहे. आणि हे जे समोर बघा आपल्या राईट साईडला आहे ना बिल्डिंग दिसत आहेत ना, ते सर्व ANDचा प्रोजेक्ट आहे. कर्णिका गॅलेक्सीचा प्रोजेक्ट आहे समोर. अजून कोणतं असेल तर माहीत नाही त्याच्यात. हे आता हे आपलं साईबाबा मंदिर लोकेशन. इथे बघा लाईट नाही इथे. आणि हे बाग आपल्या लेफ्ट साईडला इथे मंदिर आहे. तुम्ही दाखवतो समोर. हा इथे गेट आहे त्या मंदिरचा. हेच आहे मंदिर. अरे तो पडल्यासारखा. हे समोर येतात तो कर्णिका गॅलेक्सी प्रोजेक्ट आहे. खूप सारे बिल्डिंग आहेत त्याच्या पण. ते जर का आता गणपती कारखाना चालू असेल ना तर ते तुम्हाला मी दाखवतो. आहे चालू तर ते तुम्हाला मी दाखवतो कशा गणपतींच्या मूर्त्या आहेत त्या. हे आणि हे इथे बाईक शोरूम आहे. तुम्हाला कुठलीही गाडी इथे भेटेल. दिव्यामधील एकमेव असं मोठं शोरूम आहे बाईक शोरूम. बघा इथे मोठं आहे. हे इथे खाली गणपती कारखाना आहे इथे बाजूला ग्राउंडला. आणि इकडे आहे ते कर्णिका गॅलेक्सी. इथे गणपती कारखाना आहे. काम चालू आहे इकडे पाहू शकतो. खूप सारे गणपती बुकिंग चालू आहे इकडे. आणि आता आपण पोहोचतो मित्रांनो आपल्या घरी. तर आता आपण हा ब्लॉग इथेच संपवूया. बाय बाय.